कधी दर्शकांना वाजते, कधी ते कोपर जर कधी डोळ्यात गेला असता, जर कधी डोक्याला मार बसला असता, तुम्ही झोपून जर आले असते, मला लेकरायचं कसं झालं असतं बाबा. सगळ्यात जास्त विचार करायचा असता मला लेकरायचा, मला लेकरायचं कसं. रोज मी मोबाईल नेला नाही, काल दिस मोबाईल घेऊन राहू तुला. स्वतः काय करू राहिली? हा अभ्यास झाला? रोज कुठे गेला खाता खाता? हा दादा बस सोबत गेला त्याला. मम्मी कुठे आहे? मम्मी झोपली. बाकी कोण कोण आहे? आजी. आजी आहे काय? पण तिथे बसलंच नाही करे अजून? चालू आहे का अजून दुखणं? काय झालंच नाही अजून? हा वा आता भाकरी कोणासाठी बाबा ह्या? खाला कोणाला सांगायला भाकरी मी भाकर खाणार नाही बरोबर नाही रे बाप्पा. पोळी काय? पोळी आज आली तेव्हा बारी आणखी तुम्हाला दाखवा तब्येत कशी आहे का? वा रे वा का मस्त फाईल घेऊन बसायला का मा माहीत मस्त तिथं भिडून मग बसला. दुखायला आली करता येत नाही गोष्ट. ते हाताला लागले, पायाला लागले, काय कसं. डॉक्टरला सांगलं नाही पायाला लागला, पायाला थोडं सांगलं तुम्ही सांगितलं डॉक्टर मुक्का मारला सांगाल का? तेच तर म्हणलं असं असं आले करता वेळी दातले की चालता सुद्धा येत नाही. अंदाचा पोळा जखम आहे पण आली अंदरून दात बाहेर आला इकून येऊन की असा दाताला असं ठणक बसेल, असं चावता सुद्धा येत नाही. हा पाय की आता पाय बी असा चाल देत असं पाय बी खाली पडले ते काढली काय वाटलं नाही. आज अशी हे झाली. जेवण जेवण केलं की नाही अजून जेवण नाही केलं, तर करते जेवण त्याच्यानं. तुरदुन्याला परेशान करतो बाबा, जेवण करते हातावर काय करता. चालता का दाखवायत मग हे दातासाठी? दाताच्या काय खाता बिया नाही मला नाही काय नाही चावता येत नाही ना हे दात दुखताना. आराम काहीच नाही पडला? नाही आराम पडला, दाताला नाही पडला. हे दुखणं कमी झालं, पण ही दात आहे की हे असे ठणका लागले, म्हणजे असे असं वाटतं की धक्का लागत नाही. धक्का लागला की दुखता, चालू जात नाही. काय करावं दाताचं काही अजून दुखणं कमी झालं नाही आहे. दाताचं दाखवा आपल्याला म्हणजे ती अशी हालत गिलत नाहीये, पण ती कसं असं दणका लागल्या ना लागला. पेशंट दाताच्या दवाखान्यात जाणं पेशंट ते दिन काय औषध गोळ्या तर पडला नाही. दाताच्या दवाखान्यात घेतो तो इलाज बरोबर जातो. डॉक्टर बरोबर करते डॉक्टर दाताची बरं किंवा काय डोक्यात समजा झालं नाही माझ्या डोकं कुठलं असं काय केलं असतं मी ना एवढी लेकरं घरी काय निघून. तू मध्ये सांग बाल बसती उभी करा की आळी उभी करा? आता म्हणलं बाबा उठी आहे उलटी अशी वाडी उभी केली मी ना, तर मला काय माहिती खालून ठावा मुडी तिचा असं माझं कोणी जाणून पडा वाटतं का. ते काय झालं मी पुढे भाड्या जमा केली, वर चालू गेले तेव्हा ते खोकळे की त्या खोक्यावरती मी ना टोपलं ठेवा होतं. कोणचं हे टोपलं हे टोपलं काय त्यात होतं सामान. मग ते सामान म्हणून तू ठेव, तिने ते ठेवलं, पण ती हे कोड झालं. त्याला मी शिदं करायला गेली. जसं मी त्याला शिदं करायला गेले खाली टाळा मुलडा आणि ते पुढे भांडे काहीतरी पडले आणि मग मी खाली आणि मग ते देवघराचा कोपरा आहे की तो कोपरा माझ्या आडी दाडी लागला. जसं दाडी लागला हे वर गेलं आणि दात अंदर गेला, म्हणजे हे आडी की हे आडी मुक्का मार लागेल, सुजलेले खालून आणि आडी वरून दात घुसले. तर मग दात तो पुरा बाहेर आला. बाहेर आला तर घंटाभर मला असंच करणं पडलं. जेव्हा तुम्ही वजे दात काढला तेव्हा ते तोंडातून रक्त निघणं चालू झालं. म्हणजे पहिले लागला की रक्त नाही निघलं काही.
ते नसा नसताना तोंडात जास्त. दात घुशील होता ना तो मी ते दाताले असं तोंडाला धरलं असं वजीत आ केला तर तो दात वर आला की तेव्हा मग रक्ताची हे झालं, रक्ताची सुरुवात झाली. आणि ते असं आवी असं जसं आवी केलं ना ते अडुंकी असं बाहेर येतं रक्त जोरात बोललं. जोरात बोललो. हा. म्हणजे ताण पडतो ना बोलायला. जाऊ दे. पण ते तरी बरोबर कधी दर्शकांना वाचते कधी ते कोपर जर कधी डोळ्यात गेला असता, जर कधी डोक्याला मार बसला असता तुम्ही झोपून जर आले असते मला लेकराचं कसं झालं असतं बाबा. ते काय झालं? घरी कोण नाही दारी कोण नाही बाबा काय घरी कसं काय झालं? असा विचार. म्हणजे तेव्हा मी पडले ना तेव्हा मला सगळ्यात जास्त विचार कोणाचा असं मला लेकरायचा. मला लेकराचं कसं झालं? नंबर रोज मी मोबाईल नेला नाही काल दिस मोबाईल घरी राहू दिला. हे किती खारलं का म्हणे एवढं म्हणे. काय अजून मी असा विचार केला ना तर असं कसं असं होऊन जातं. म्हणजे असं की बा आता जर ते टोपलं जर माझी डायरेक्ट मध्ये परत गेलं असं माझ्या डोक्याला लागली असती आणि तरीच मी कशाला काय झालं असतं तर मला लेकरायचं कसं झालं असतं. जेव्हा विचार करणं उद्या तुम्हाला माहिती बा मी जशी पडली खाली तर ते मला माझ्या दिमागात माझे लेकर दिसले मला की मला लेकराचं कसं होईल म्हणून. एवढं कठीण काम अजूनही मी झाले नुसतं एवढ्याच्यानंच गेलं बाबा ते तरी बरं झालं देव पावला मला. लय कठीण त्यात मार बी तुम्हाला माहित नाही कसा दिवस गेला कालचा माहिती एकदम असा त्यात कसं काय झालं मी मला माहिती आहे कसा दिवस गेला म्हणून. खूप कठीण काम झालं त्यात मग पूजाने पाणी आणून दिलं मला. मग सोनीनं मोबाईल धरला होता तिचं सांगितलं बंद कर तरी तिने चालूच केला मोबाईल. तिचं न्यारं ऋतूचं न्यारं पण सानीचं सानू काय म्हणतात जा तू उभी नको राहू. ती म्हणजे मी तुला सांगत होते तू उभी नको राहू म्हणून. तिचं जर ऐकलं असतं एवढं महाभारत झालंच नसतं. म्हणजे असं माहित नाही की बा की आपण वरच असं खरी गोष्ट आहे ना होतं तेव्हाच माहित पडतं माणसाला. पहिले थोडी समजते माणसाला की आपल्याला लागलं पाहिजे. पुरा खाली पडले मी 10 मिनिटात पडायला राहिले पण पुरा विचार मनामध्ये मग लेकर आई व तो आई आव सांगून तू उठणं मग काय झालं तुले 10 मिनिटं मी असं माझ्या ह्या दिमाग आहे की असं भंड झालता भंड. म्हणजे मला असं उठता सुद्धा येत नव्हतं आणि तोंडाने बोलताच येत नव्हतं. दाट पेशल होता ऊन येतं तू नाही जाऊ मला ती उठून उठली मी बाई पलंगावर बसले ना तेव्हा मला माहीत की तुम्हाला काय सांगू. मेन म्हणजे घरी कोणीच नव्हतं लेकरच होते. तुम्हाला साध्यात सांगितलं पाहता तुलासाठी सामान काढत तू तरी करून घेऊन तुम्ही तर आणतात नाही करू सामान नेला ना आता कधी आणसान करू ही एवढं महाभारत झाल्यावरती. माझा मला काय माहिती बालमुळे आता आण टाकेला बनवाय आता देणार जायला कोणी तरी अगदरच हे झालं असं. हा ना बा परत मग डोक्यात काही पडलं म्हणजे मग डोकं त्याने अवघड जागात मारणे लागला. लय कठीण काम झालं काल बी असा दिवस कोणाला पडली. आता आज हा व्हिडिओ केलेला आहे तर तुम्हाला सुद्धा सांगते ज्या ज्या बाय पसारा काढतील सांभाळून करा काम बी. जे माझ्यासोबत घडलं ते तुमच्यासोबत नाही घडलं पाहिजे कारण की तो टाइम खूप कठीण होता. मला माहीत कसं झालं म्हणून मला हे सध्या सगळ्याच्याच घरात असतात कारण की या सध्याचा पहिले मिळतात आहे आता नाही घेत काय सामान ठेवायसाठी. अरे काय सामान आणि मी एवढी बसून राहिले नाही बाबा देवा धर्मासाठी करणं पडतं. गोष्ट कशी करता सध्याची गोष्ट आहे सध्या आणि कधी काल नाही तू केलं मला तर म्हणत माझ्या नंतर बापू तू या घरात सज्जा असल्यावर बाबा या रूम मध्ये सज्ज आहे आपल्या तेव्हा तरी जर समोरच्या रूम मध्ये आता तिने भांडी असले तेव्हा ते सज्ज करणार कधी किचन करणार म्हणते तरी तिने भांडी असले. म्हणजे हे सध्याचे कारण कोण आहे खास म्हटलं म्हणजे बाया आहे. मग सामान समोर खूप घर ठेवावं. बांधायच्या वक्ती पहिले बाया काय म्हणतात पहिले सज्ज भाऊ मिस्त्री काय म्हणतात भाऊ माझ्याकडे पहिले सज्ज काढणं आहे बरं. हा नाही नाडी अलमारी माझ्यासाठी सज्ज आणि तुम्ही काय म्हणलं सज्जे नका काढायचं अलमारी तर करा. तुम्ही अलमारी की तुम्ही सज्ज करून ठेवली एवढं मोठाले म्हणजे मी न करून ठेवले जावं तिकडे. म्हणजे मला कोण टाकाय सज्ज करायला. आणि काल तुम्ही एवढं लागेल मला आणि मला तुम्ही काय म्हणले काल तुमचं देवघर पा माहिती देवघर कसं आहे. मग देवघराला कोणीच नाव ठेवू शकत नाही. पा कशी देव चमचम करायला देवघरांना काय देवघर मग मी नाही मी बसेल भाजीवरती पण मला एकीने सगळा धंदा केला. तिने काल मी बसून जाईल तिने सजावरती भांडी सुद्धा रचले तिकडे जाऊन देवघर सुद्धा चेक केलं आणि आता फक्त जस्ट तिने तुमच्यासाठी पोळ्या भाजी केली आणि आता फक्त 2च भाकरी करायला आली दुसरं काहीच नाही. बरं तुम्ही एवढं टेन्शन घ्या करती माहिले तुमच्या माईला नाही मी करू लावत धंदा पण कधी मध्ये असं चांगलं लागत नाही म्हणून आता स्वयंपाक करायला लागले दुसरं काही नाही. नाही तुम्ही म्हणता की असं झालं तसं सर्व सांगाल तुम्हाला काय काय झालं रे पट्टीला आलेला हाताला पन्नी मी हो रे
हा? डॉक्टर होतो का डॉक्टर? हा? हा डॉक्टर होतो तू काय रे डॉक्टर होतो का तू? सोहनला विचार तू काल काय झालं अरे होता ना आवाज होता घरी काय आवाज तुझा होता ना? आवाज होता घरी. किती होता घरी? म्हणजे लेकर होते आणि मी होते एकटे घरी बाकी सारिका बजू तुम्ही सगळं वाढ